नमस्कार मित्रांनो, छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, कांदा निर्याती बंद, दररोज कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. निर्यात बंदीच्या निर्णयापूर्वी 4,000वर असणारे कांद्याचे दर आता 1,000च्या खाली आले आहेत. कांदा आता 7 महिन्यानंतर निच्चंकी दरावर आहे. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता 1,000 ते 1,200 रुपयापर्यंत कांद्याला दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कांदा पिकातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे कांद्यावर लावलेली निर्यात बंदी उठवण्याची मागणी वारंवार होत आहे. तरी मित्रांनो, आज दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी आपण विविध बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत. तर कोल्हापूर बाजार समितीमध्ये 2,676 क्विंटल कांदा आवक झाला असून याला दर हा 1,000 रुपये मिळाला आहे. अकोला बाजार समितीमध्ये 650 क्विंटल कांदा आवक झाला असून याला दर हा 1,000 रुपये मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 2,331 क्विंटल कांदा आवक झाला असून याला सरासरी दर हा 688 इतका मिळाला आहे. तर खेड येथे 250 क्विंटल कांदा आवक झाला असून याला दर हा 1,200 इतका मिळाला आहे. तर मुंबई येथे 1,064 क्विंटल कांदा आवक झाला असून याला दर हा 1,200 रुपये इतका मिळत आहे. लासलगाव विंचूर येथे 16,500 क्विंटल कांदा आवक झाला असून याला दर हा 1,225 इतका मिळाला आहे. जळगाव बाजार समितीमध्ये 2,838 क्विंटल कांदा आवक झाला असून याला दर हा 627 इतका मिळाला आहे. तर चांदवड येथे 8,000 क्विंटल कांदा आवक झाला असून याला दर हा 1,180 इतका मिळाला आहे. कोपरगाव येथे 1,780 क्विंटल कांदा आवक झाला असून याला दर हा 1,100 इतका मिळाला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.